प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नव्हे प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला काय झालं एवढं काय झालं हसायला तुला मला इथे टेन्शन आलं मला वाटलं की तू घाबरलास हो घाबर तू सीसीटीव्हीला घाबरलास तू का घाबरलास अगं मी घाबरलो कारण मला आता कोण घाबरलं नाही मी कुठे घाबरले मग नर्वस झालीस का तू मी नर्व्हस नाही मग हस ना मगासारखी खळखळून मी घाबरलो म्हणून हस ना तशीच निरागस कशी आहेस का तू हस फोन घे ना प्लीज वाजू दे ना हस ना मगासारखी खळखळून आणि महत्वाचा फोन असेल ऐक घे ना कट झाला आता कट झाला फोन आता नाही कोणी डिस्टर्ब करायला हस ना मी घाबरलो म्हणून हस ना मी नर्वस झालो म्हणून हस ना मग सारखे हसू नकोस गप्प बस हॅलो कोण आहे हॅलो मी बोलतोय ओम रॉंग नंबर काय नेमक्या वेळेला रॉंग नंबर आला रे तुला काय झालंय काय झालंय कुणाचा फोन होता
रॉंग नंबर होता. ओके ओके. कोण आहे? कट कर ना. रॉंग नंबर आहे ना. तू सांगितलंस ना त्यांना रॉंग नंबर आहे म्हणून. मी बोलते. तुम्हाला सांगितलं ना रॉंग नंबर आहे. तुम्हाला कळत नाहीये का? यू आर कॉलिंग द रॉंग पर्सन. याला कळत नाही का? मी याला सांगितलं रॉंग नंबर आहे तर चालूच आहे तरी. तुम्हाला साधं सुद्धा मराठी कळत नाहीये का? एक मिनिट. रॉंग नंबर आहे ना. कशाला इतका एक्साइट होतोस तू? ठेवून दे फोन. येऊ नकोस. चल. Hello. Hello? Is this home? That's what I'm trying to tell you. You're calling the wrong person. Excuse me. मी नंबर बरोबरच डायल केलाय. तुम्हाला आवाज ओळखता येतोय का? Well, So please check your memory files. And please do not call again. काय होतंय? I'm okay. I'm okay. मी डिस्टर्ब वाटतोय का तुला? मी अजिबात डिस्टर्ब नाहीये. मी चिडलेलो नाहीये अजिबात. I'm okay. मी 2 मिनिटात जाऊन येतो. तू वीरूला सांगशील का कॉफी घ्यायला? मी आलोच. काय झालं? ओम, हो काय झालं? काय असं का दिसतंय? काय नाही रे, माझ्या भूतकाळाला चळ लागलाय. हां,
म्हणजे मला माझं आयुष्यच जगू देत नाही. भूतकाळ माझ्या मानगुटीवरच बसलाय. अहो मग त्याला मानगुटीवर घ्यायचं नाही. आगाऊ लाड नाही करायचे त्याचे. मानगुटीवर घे, कडेवर घे, पापे घे. त्याला म्हणायचं उत्तर बाबा तुझा माझा काही संबंध नाही. आपण चालत राहायचं. आपण आत्ता मध्ये राहायचं बघा. म्हणजे आता म्हणजे बघा हा एक मोठा रस्ता आहे आणि आपण त्याच्यावरनं चाललोय टुक 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 टुक. आपण मागं नाही बघायचं. मागं बघितलं तर पुढच्या खड्ड्यात पडू ना. त्यामुळे समोर बघत चालायचं. खड्डा आला की उडी मारायची आणि परत चालत जायचं. फक्त तू महान आहेस. वीरू आहे मी. नाही नाही वीरूच तू महान आहेस. नाही नाही वीरू तूच महान आहेस. तू आता काय बोलून गेलास कळलंय का तुला? अहो मी आपलं सहज बोललो. म्हणजे मी पण असंच करतो. म्हणजे बघा माझी बायको गेली, तिची आठवण नाही काढत बसत मी. मी कामात लक्ष घालतो. म्हणजे बायकोची आठवण येत नाही. आता तिची आठवण काढली तर कामात कसं लक्ष लागेल नाही का? मी सिरियसली बोलतोय. तू ना एखाद्या योगी पुरुषासारखं बोलतोयस. नाही हो. नाही अरे खरंच. खूपदा काय होतं ना, लोकांना शिक्षण लाभत नाही पण मग त्यांच्याकडे ना एक वेगळी दृष्टी असते. दृष्टी कसली? चष्मा काढला की काय दिसत नाही बघा. तशी नाही रे. मग तुम्ही आजूबाजूच्या गोष्टींकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहू शकता आणि मग ते तुम्ही शिकता आणि मग ते तुम्ही आपल्यात आत घेता. तू तसंच काहीसं बोलतोयस. हो बरोबर आहे. आपल्याला ना आत्तामध्ये राहिलं पाहिजे. मग भूतकाळ विसरून वर्तमानात राहिलं पाहिजे. मला तुझ्यात सारखं बळ मिळू दे वीरू. कशाला लाजवायला लागला सोम? खर तर तू मला असं मित्रासारखं वागवतोस ना, ते खूप भारी वाटतंय. नाही वीरू तू खूप मोठा माणूस आहेस. काहीतरीच बोलू नकोस. आपण फक्त एक काम करू शकतो. आपण सँडविच ला सकता है. आप हुकुम कीजिए सर. इथे नको, बाहेर जाऊया. तो उगाच ती घाबरेल. रॉंग नंबर. अरे काय किती वेळ मी घाबरले ना. अगं प्रवचनाला बसलो होतो ना. काय वीरू गीता सार सांगत होता. म्हणजे? त्याला कळलंय ना कसं जगायचं ते. कौतुक वाटतं मला त्या मुलाचं. काय गोड आहे ना तो. म्हणजे त्याच्याकडे पाहिल्यावर असं वाटतं की लहानपणापासूनचा मित्र आहे आपला. वाटतं नाही आहेच. माझा लहानपणापासूनचा मित्रच आहे तो. मित्र आहे, भाऊ आहे, फिलॉसॉफर आहे, सगळे आहे. थँक्यू. थँक्स फॉर कमिंग. मला माहिती आहे तुझी झोप झाली नाहीये, तरी तू आलास माझ्यासाठी. थँक्यू. हे काय आता वेगळंच? असं आपण एकमेकांच्या आता फॉर्मली वागणार आहोत का? लग्नानंतर आपण एकमेकांना सॉरी थँक्स असं प्रत्येक गोष्टीत म्हणणार आहोत का? हा म्हणायचं. काय होतं ना, नंतर आपण एकमेकांना खूप गृहीत धरायला लागतो. त्यामध्ये काय होतं, मनातला सगळा राग असा मनातल्या मनात साठत साठत जातो, वाढत जातो आणि नंतर तो ना खूप विचित्र वाईट पद्धतीने बाहेर यायला लागतो. त्यापेक्षा हे बरं आहे की नाही, असं काही व्हायच्या आधीच सॉरी म्हणून टाकायचं. अरे खूप प्रॉब्लेम सुटतात सॉरी म्हणून टाकल्यामुळे. सॉरी म्हणायचं आणि यापुढे असं काही होणार नाही असा प्रयत्न करायचा. मस्त मस्त आहे. जयेश बरोबर तू सुद्धा क्लासेस चालू कर. लग्नानंतर दाम्पत्याने कसं वागावं. मी सिरियसली सांगते. मी सुद्धा सिरियसलीच बोलतोय. आय लव्ह यू. अर आता हे काय अचानक?
अचानक काय? सगळं काय तुलाच सुचू शकतं का अचानक? नाही बरोबर ठीक, म्हण म्हण. नाही, आता मूड गेला माझा. ए ईशा. नाही नाही, माझा मूड नाही ए गोंडस. गेला मूड. मग आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. रंजा तुझा फोन फ्लॅश कर ना. दुसऱ्या दिवस लावला तुला बंद कर रे. हत्तीच्या पाय घालतील ना तू उद्या मी एकदा झोपा मोडतो दुसऱ्याच्या. अरे अक्कल नाही, फोन करण्याला पण अक्कल नाही. किती वाजता फोन करावा, का करावा. बंद कर रे. अगं खरंच मी सिरियसली बोलतोय, यात अजिबात मजा नाहीये. तू कधी सिरियसली बोलतोस आणि कधी मजा करतोस मला तेच कळत नाही. अंदाजच येत नाही ना माझा तुला. पण तुला काय म्हणायचं असतं ते मला बरोबर कळत, कारण तू तितकी ट्रान्सपरंट आहेस. खरंच मला नाही तुझ्यासारखं प्रेम करता येत. म्हणजे काय? बघ ना, आता तू ज्या प्रकारे मला एक्सेप्ट केलंयस ना, तसं नाही सगळ्यांना जमत. मी स्वतः इतका क्षमाशील नाहीये. एखाद्याचा मला राग आला ना, तर मग तो राग जायला मला खूप वेळ लागतो. आणि तो राग गेला ना तरी सुद्धा त्याच्या विरुद्धचं काटानं माझ्या डोक्यात असं सतत टोचत असतो. अरे पण तू माझ्याशी खोटं बोलला होतास कारण माझ्यावर तुझं खूप प्रेम होतं म्हणूनच ना. आणि प्रेमात थोडं खोटं बोललेलं चालतंच की. तू बोलशील का ग माझ्याशी कधी खोटं? नाही ना. नाही म्हणजे हा काय आहे, मी म्हणजे मला समजा असं वाटलं की पुढे जाऊन तुझा फायदा होणार आहे यामुळे, तर कदाचित बोले नाही खोटं मी. मला नाही वाटत तसं. तू माझ्याशी खोटं बोलूच शकत नाहीस. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. ऐक ना, समजा म्हणजे समजा एखाद्या गोष्टीमुळे तुला त्रास होईल असं मला वाटलं आणि म्हणून मी ती गोष्ट तुझ्यापासून लपवली, तर चालेल ना तुला? पण अशी कुठली गोष्ट असणार आहे की ज्याने मला त्रास होईल आणि म्हणून तू मला सांगणार नाहीयेस? पण अशी कुठली गोष्ट असणार आहे की ज्याने मला त्रास होईल आणि म्हणून तू मला सांगणार नाहीयेस? हेच असंच म्हणजे दुसरा एखादा बॉयफ्रेंड वगैरे. हे मस्त मस्त. तू ऐक ना. सांग ना, सांग काय, सांग. कोण सांग ना काय ते. असं कोण आहे सांग. काय नाही. हेच असं काही नसतंच. किती झोकून देताना तुम्ही बायका प्रेम करताना. खरं प्रेम तुम्ही करता. असं काही नाहीये. तू सुद्धा झोकून देऊनच प्रेम केलंस की माझ्यावर. नाही पण तरी सुद्धा तुम्ही भारी असताय. अरे चा म्हणजे काय पुरुष समर्पण करतच नाहीत की काय?
आणि हे लॉजिक वापरून तू अंग काढून घेतलंस तर खबरदार. आणि सांग, तुला नाही दिसत आजूबाजूला असंच? नाही, कारण मे बी आम्ही आमचं घर सोडून आलेले असतो ना, म्हणून आम्हाला तसं वाटत असेल. आणि तुम्हाला तसं काही करायचं नसतं, तुम्ही ऐतोबाच असता. एक तर तुम्हाला हवी ती व्यक्ती तुमच्याच घरात येणार असते. करेक्ट आहे, पण माझ्या बाबतीत जरा वेगळं आहे. पण मला घरच नाहीये. मी येऊ शकतो तुझ्या घरी घर जावंय म्हणून. शी, वाईट विनोद आहे. ही ट्रॉफी माझ्या आईने सुद्धा माझ्या बाबावर झोकून देऊन प्रेम केलं होतं. पण भूतकाळात नाही जगायचं, वर्तमानात राहायचं.